एकीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर हल्ले सुरू असतानाच मुंबईत हे जहाज दाखल झाल्यानं एक मोठा दिलासा मिळाला. दरम्यान इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी या जहाजाची सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग जहाज मुंबईत पोहोचलं. या जहाजातून 1,35,335 टन कच्चं तेल मुंबईत दाखल झालं. त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय एस रेड्डी यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला.